नमस्कार. कृपासिंधू स्वामी परिवारात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक भक्त एक परिवाराचा भाग आहे आणि प्रत्येक हाक स्वामींपर्यंत पोचते. हा परिवार फक्त नाव नाही, ही एक भावना आहे. एक श्रद्धेचा दीप आहे, जो अंधारलेल्या मनातही प्रकाश पसरवतो. इथे येणारा प्रत्येक भक्त सांगतो, स्वामींच्या कृपेने माझं जीवन बदललं आहे आणि आजपासून ही कृपा तुमच्यावरही असो. कधी मनावरचा भार जड वाटतो, कधी परिस्थिती असह्य होते, तेव्हा एकच नाव स्मरणात ठेवा, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळ तू एक पाऊल माझ्याकडे टाक, उरलेले 1000 पावलं मी स्वतः टाकेन. आपल्या घरात स्वामींचं नाव घुमलं तर संकट बाहेर निघून जातात आणि कृपा दरवाजातून आत येते. स्वामी परिवारात एकच नियम आहे, श्रद्धा ठेवा आणि स्वामींवरती सोडा, बाकी सर्व काही आपोआप घडतं. श्री स्वामी समर्थ या मंत्राने आपल्या प्रत्येक श्वासात स्वामींची शक्ती भरा आणि चिंता सोडा. 7 दिवसांचे नामस्मरण आवाहन आपण घेतले होते आणि आपण ते पूर्ण मन, श्रद्धा आणि भक्तीने केले. पण जर कोणाला करायला जमले नसेल तर चिंता करू नका, अजून वेळ गेली नाही. आपण अजून एक आवाहन घेणार आहोत, ते म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी 7ला आणि संध्याकाळी 7 वाजता स्वामींची 11 माळी जपणार आहोत. तीही सामूहिकरित्या. आपल्याला सकाळी 7 वाजता स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून सर्वप्रथम मन एकाग्र करायचे आहे. सर्व चिंता, विचार स्वामींचरणी सोडून द्यायचे आहेत आणि निश्चिंत होऊन पूर्णपणे स्वामींच्या नामस्मरणासाठी समर्पित व्हायचे आहे. सर्वांनी बरोबर 7:05 श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करायचा आहे. यावेळी खूप सारे स्वामी भक्त आपल्यासोबत नामस्मरण करत असतील. 1008 वेळा स्वामी समर्थ जप करत असताना स्वामींची ऊर्जा आपल्या जीवनात अनुभवून पहा. खूप सुंदर अशी अनुभूती आपल्याला येईल. याचे कारण आपण लाखो लोकांनी एकत्रित स्वामीचरणी ही सेवा रुजू केली. ही सेवा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नक्की, कारण ही सेवा आपल्या एकीचे बळ आहे. जसे एकीचे बळ खूप मोठे असते, तसेच एकत्र केलेली प्रार्थनाही खूप मोठी असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे चांगले हो ही स्वामीचरणी प्रार्थना.